पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प व पूर्वीचा मार्ग रद्द झाला आहे। यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे। येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचा औद्योगिक माल व शेतकऱ्यांचा शेतीमाल नेण्यासाठी त्याचप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी पुणे नाशिक रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे। परंतु हा मार्ग स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत। या भागातील अनेक शेतकरी या भागातील लोकप्रतिनिधी आणि राज्य व केंद्रातील मंत्र्यांना भेटून हा प्रकल्प व्हावा अशी विनवणी करत आहेत। जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT या महाकाय दुर्बीण प्रकल्पाच्या क्षेत्रातून रेल्वे मार्ग नेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचा दावा करत येथील जनतेच्या तोंडाला पाणी पुसली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। याबाबत मंत्र्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळातील काही शेतकऱ्यांशी पुणे लाईव्हने संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात। आम्ही रेल्वे संदर्भात सर्वांची भेटी घेतोय की जी पुणे नाशिक हायवे स्पीड रेल्वे तिचा ट्रॅक वगळून नगर ते शिर्डी या मार्गाने बदल करण्यात आलेला आहे। आणि आमची म्हणणं असं आहे की हा जुनाच झाला पाहिजे, कारण की आज चाकणमध्ये पुणे नाशिक जे डांबरीचा रस्ता आहे त्याच्यावर इतकं ट्रॅफिक होतंय तर रेल्वे होणे गरजेचं आहे। आणि आता रेल्वेमध्ये प्रमुखाने आळंदी क्षेत्र आहे, चाकण मार्केट आहे, मनसर बटाट्याचं मार्केट आहे, भीमाशंकर आहे, पुढं 12 ज्योतिर्लिंगाचे भीमाशंकर, असे राजगुरुनगर आपलं स्मारक आहे खेडमध्ये। त्या भागातून चाकण MIDC आहे, भोसरी MIDC आहे, ह्या बाजूने जी रेल्वे ट्रॅक चालणार आहे, वाहतूक चालणार आहे आणि ह्या भागातला जो काया पालट होईल तो ह्याच ट्रॅक मधून होणार आहे। त्यासाठी तो कॅन्सल होऊ नये म्हणून आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन प्रत्येकाची आमदार असो, खासदार असो, माजी आमदार असो, ज्याला भेटता येईल त्याची वेळ घेतोय, प्रत्येकाला भेटून निवेदन देतोय की हा रेल्वे आपला कॅन्सल झाला नाही पाहिजे। यापूर्वी पण चाकणमध्ये विमानतळ कॅन्सल झालं, आताही पुणे नाशिक रेल्वे कॅन्सल झाली नाही पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। बरं, तुम्ही कुणाकुणाला भेटलेत आतापर्यंत? आम्ही सर्वप्रथम नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजरला भेटलो की तुम्ही नाशिकहून सुद्धा जोर लावा की हा ट्रॅक कॅन्सल होऊ नये। आणि ते खासदारामध्ये खासदार आहे, चालू खासदार आहे, त्यांना भेटलो। नंतर आम्ही आडराव पाटलांना भेटलो, त्याच्यानंतर आमदार दिलीप मोहिते यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही अजितदादाशी हा विषय मांडा, कारण याच्या आधी अजितदादा रेल्वे विषयी बोलत होते, आता सध्याला ते काहीच बोलत नाहीये। त्याच्यानंतर आम्ही काल मुरलीधर मोहोळ आपले केंद्रीय मंत्री यांना भेटलो पुण्यामध्ये जाऊन। आणि अजूनही आमचा